कोल्हापूर शहरात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. दरम्यान 31च्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या उद्देशाने संशयित आरोपी सनत देशपांडे साथीदारासह संशयास्पद स्थितीत वावरत होता. गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, हवालदार संदीप सावंत यांना संशयित देशपांडे गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 78,250 रुपये किमतीचा 3 किलो गांजा व मोबाईल असा 88,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये गांजा तस्करीचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता ही कारवाई करण्यात आली आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.